हरिओम, माझं नाव अनुसया वीरा भोईर, जुईनगर उपासना केंद्र। मी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये लॅबमध्ये काम करते। माझा हा अनुभव आहे तो कोविड काळातील आहे, 2020च्या दरम्यानचा आहे। आपल्याला तर माहिती आहे की कोविडमध्ये काय परिस्थिती, अख्ख्या जगाची खूप वाईट परिस्थिती होती, परंतु आम्ही आरोग्य खात्याशी निगडीत असल्यामुळे आम्हाला कामावर जाणे गरजेचं होतं। आम्ही दररोज ऑफिसला जात होतो, दररोज कामावर होतो। त्यानंतर हळूहळू रॅटची सुरुवात झाली, म्हणजे कोविड अँटीजन करायला सुरुवात झाली आमच्या लॅबमध्ये। त्यानंतर आर्टिफिशियल लॅब सुरू झाल्या आणि कामाचा व्याप वाढायला लागला। आणि म्हणजे सकाळी 10 वाजता गेल्यानंतर संध्याकाळी 7, सव्वा 7 असे होऊन जात होते। त्याच्यामध्ये काय झालेलं होतं की माझे जे काही कलिग्स होते आमच्या लॅबमध्ये काम करणारे, त्यांनाही कोणाला कोविडची लागण लागायला सुरुवात झाली। आज हा मैत्रिणींना झाले, कोणाच्या घरामध्ये कोणाच्या नवऱ्याला झाले, कोणाच्या आई वडिलांना झाले, अशा रीतीने प्रत्येकजण 10-10 दिवस प्रत्येकाला सुट्टी घ्यावी लागत होती। कामाचा व्याप वाढला होता। मी दररोज कामावर जाताना बापूंची उदी लावून जात होती। तर एवढंच आहे, कोविड काळातील जे काही आपल्याला काळजी घ्यायची ती फक्त आम्ही घेत होतो आणि त्याच्यावर सगळं सोडून निघून जात होते। एकदा काय झालं, एकदा संध्याकाळी मी घरी येत असताना माझ्या घशाला जरा खवखव जाणवली। आता आपल्याला तर हे माहितीच आहे की कोविडच्या लक्षणच होतं घशाची खवखव। आल्यानंतर मी घरी फ्रेश झाले, नेहमीप्रमाणे काढा पियाले, वाफ घेतली आणि माझ्या मिस्टरांना म्हणाले की मला घशाला जरा खवखव जाणवते, पण ही खवखव जरा वेगळीच आहे म्हणून। तर मी स्वतःला माझ्या बेडरूममध्ये क्वारंटाईन करून घेतलं आणि संध्याकाळी मी आपलं नेहमीचं जे बापूंचं पठण आहे ते पठण केलं। जवळजवळ 7:30 पावणे आमच्या दरम्यान मी माझ्या बेडरूमच्या खिडकीजवळ उभी होते आणि मला माहिती नाही, मला प्रचंड बापूंची आठवण आली, खूप आली। कारण कसं होतं की मला वाटलं की आता आणि माझा घसा प्रचंड दुखायला लागला होता। मला तर उद्या मला जाऊन मला टेस्ट करावी लागणार आहे आणि त्यानंतर माझी 10 दिवसासाठी कोविड सेंटरला रवानगी होणारच आहे। आणि तेव्हा मी म्हणाली बापूंना, अरे बापू, डोळ्यात पाणी आलं होतं, बोले बापू तुम्ही कुठे आहात? आणि अचानक माझ्या भाचीने एक बापू काठी टेकत असताना एक फोटो आहे मला, तो फोटो मला पाठवला। मला फार बरं वाटलं। मला चला, माझा बाबा माझ्यासोबत आहे। साधारणतः मी जेवल्यानंतर मी मोठ्या आईचं स्मरण केलं आणि बापूंचं आपलं उपासनाचं पुस्तक उशाखाली ठेवून शांत झोपले। बोला आता जे काय करायचं आहे हे तुला करायचं आहे, मला कोविड सेंटरला पाठवायचं आहे की मला माझ्या कामावर पाठवायचं आहे, हा मी तुझ्यावर सोडते। आश्चर्य वाटेल, सकाळी मी जवळजवळ 5:30ला उठते दररोज। 5:30ला उठल्यानंतर माझ्या घशातली पूर्ण खवखव थांबली होती। मी पाहिलं, मला टेम्परेचर पण नव्हतं। मिस्टर आणि मुलगा झोपलाच होता। मी माझी नेहमीची कामं केली। साधारणतः 6:30ला नवरा मिस्टर म्हणाले, अगं तुला बरं नाही आहे ना? बोललो नाही, माझी घशातली पूर्ण खवखव थांबलेली आहे, मला काहीच टेम्परेचर वगैरे पण काहीच नाही आहे। मी माझी नित्यप्रमाणे कामं केली। मी ऑफिसला गेल्यावर पहिलं मी माझ्या डॉक्टरांना भेटले। मी त्यांना सर्व सांगितले का कालपासून माझ्या घशाला अशी खवखव आहे आणि मला टेम्परेचर वगैरे तर काहीच नाही। ते म्हणाले काही गरज नाही आहे, तुम्हाला अँटीजन करण्याची काहीच गरज नाही किंवा तुम्ही आर्टिफिशियल देखील करू नका, तुम्ही सरळ कामाला जा। आणि कामामध्ये परिस्थितीच अशी होती की खूप कमी लोक आहोत आम्ही। त्यानंतर जवळजवळ 2020 पासून 2022 पर्यंत आमच्याकडे प्रचंड कामाचा लोड असता। पण तुम्हाला सांगू, खरंच ह्या बापूंनी मला जवळजवळ 2-1 वर्ष मला न बापूंनी कोविड होऊन दिलं, ना माझ्या घरामध्ये कोविडनी प्रवेश केला। हरिओम बापू, खूप खूप अंबदने, हरिओम श्रीराम अंबदने।